निपुण महाराष्ट्र या ॲपमध्ये विद्यार्थ्याची चाचणी शिक्षकाने कशी पूर्ण करायची याचा आपण आता डेमो या ठिकाणी पाहत आहोत. आता आपण तनिष दुबळा या विद्यार्थ्याची चाचणी आज आपण पूर्ण करणार आहोत. आता या चारपैकी वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या चारपैकी कुठलाही एक विषय घ्या, तुम्ही कोणताही एक क्षेत्र घ्या. आता मी या ठिकाणी संख्याज्ञान हा घटक घेत आहे. त्यासाठी मी चाचणी घ्या या बटनावर क्लिक करतो. चाचणी घ्या बटनावर क्लिक केलेलं आहे. आता या ठिकाणी विद्यार्थ्याचा योग्य स्तर निवडायचा आहे. विद्यार्थ्याचा योग्य स्तर निवडण्यासाठी मी आता हे सगळे स्तर 20 निवडतो आहे. या ठिकाणी हा विद्यार्थी आता कोणते उत्तरं लिहितो आहे तुम्ही बघणार आहे. चला तर मग आता आपण त्याची चाचणी घेऊया. आता या ठिकाणी तनिषला मी ही चाचणी देतो आहे. ती संख्या तो लिहिल वहीमध्ये, पाहूया. चला, त्याला आपण आता या संख्या ओळखायला सांगितलं होत्या. त्यानं त्या संख्या अक्षरात लिहिलेल्या आहेत, अंकातील संख्या अक्षरात लिहिलेल्या आहेत. आता त्याचा फोटो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे. आता हा फोटो घ्यायचा, फोटो क्लिक करायचा आहे. बघा या ठिकाणी स्कॅन होईल, हे स्कॅन करायचं आहे. स्कॅन केलेलं आहे. स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर जतन या बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे एकदा स्तर जतन केल्यावर तो परत बदलता येणार नाही. जतन करा अशा प्रकारे लिहायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचा स्तर कंप्लीट झालेला आहे. आता पुढे आपण संख्यावरील क्रिया ही चाचणी घेणार आहोत. त्यासाठी संख्यावरील क्रिया हे जे बटन दिसतं त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा स्तर निवडतो आहे आपण. स्तर निवडायचा विद्यार्थ्यांचा. एकूण स्तर याच्यामध्ये 29 स्तर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठला पण एक स्तर निवडू शकता. आपण या ठिकाणी बिनहाच्याची बेरीज 99 पर्यंतची बिनहाच्याची वजाबाकी घेऊया. हा स्तर तो चालू आहे, बिनहाच्याची वजाबाकी. आता आपण त्यासमोर एक गणित ठेवलेलं आहे. हे गणित तो आता सॉल्व करणार आहे वहीमध्ये, पाहूया. वहीमध्ये सोडवलेलं उत्तराचा फोटो आता आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि तो अपलोड करायचा आहे. त्यासाठी कॅमेऱ्याचं बटन दिसतं आहे, त्याच्यावर क्लिक करा. आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा त्यानं जे उत्तर सोडवलं आहे त्याच्यावर आपल्याला जायचं आहे. ते स्कॅन करायचं आहे. स्कॅन केलेलं आहे. स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी पहा अपलोड करायचं आहे. हे वेगवेगळे फिल्टरसुद्धा तुम्ही वापरू शकता, क्रॉप करू शकता आणि क्लीन करू शकता तुमच्या सोयीनुसार. तर या ठिकाणी नेक्स्ट करत आहे. नेक्स्ट केलं. आता पुढे बघा, मागे जा आणि जतन करा. या ठिकाणी जतन करा हा ऑप्शन निवडायचा आहे. जतन करा. अशा प्रकारे ही झाली त्याची संख्यावरील क्रिया. ही संख्यावरील क्रिया चाचणी झालेली आहे. आता आपण लेखनची चाचणी घेणार आहोत. लेखन चाचणीसाठी तुम्हाला चाचणी घ्या या बटनावर जायचं आहे. ही जी चाचणी आहे ती इथं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. चाचणी घ्या बटनावर क्लिक केल्यानंतर स्तर निवडा आणि स्तर निवडून याच्यामध्ये किती स्तर आहेत पहा. एकूण 18 स्तर आहेत. त्यातला कुठला पण एक स्तर तुम्ही निवडू शकता. स्तर निवडायचा आहे आणि स्तर निवडल्यानंतर त्याला तो ऐकवायचा आहे. आता आपण तो उतारा या ठिकाणी दिलेला आहे, तो ऐकून लिहिणार आहे. तर मी त्याला सांगत आहे तसं तो लिहित आहे. चला तर मग पाहूया. आता आपण त्यानं लिहिलेले उत्तरपत्रिका या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यासाठी कॅमेऱ्याचं बटन दाबा. या ठिकाणी स्कॅन करायचं आपल्याला. स्कॅन केलेलं आहे. आता ते अपलोड होईल. नेक्स्ट हे बटन दाबा आणि जतन करा. अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्याचा स्तर या ठिकाणी आपण निश्चित केलेला आहे. आता आपण राहिलं वाचन चाचणी घ्यायची आहे. वाचन घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला वाचन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक करा. स्तर निवडायचा आहे. स्तर निवडलेला आहे. स्तर निवडल्यानंतर आता ह्याची वाचन घ्यायचं आहे. वाचन घेण्यासाठी तुम्हाला माईक दिसतो, तो माईक तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे. माईक क्लिक केलेला आहे. आता तो वाचायचा आहे. आता या ठिकाणी हा विद्यार्थी कोणत्या स्तरावर आलेला आहे तो पाहिला. 2 शब्द चुकले त्याचे. 88.9 म्हणजे 89% अचूकता आहे वाचनाची. आता हे जतन करतो आणि सध्याचा स्तर नोंदवलेला आहे. अशा प्रकारे या विद्यार्थ्याची पूर्ण चाचणी आता झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे चाचणी घ्या. धन्यवाद. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा.